मुंबई पालघर डहाणू महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का जनसभा। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने हाल ही में मुंबई के पालघर जिले के डहाणू में एक जनसभा को संबोधित किया। इस जनसभा का आयोजन क्षेत्रीय विकास के मुद्दों, स्थानीय समस्याओं के समाधान और आगामी योजनाओं को लेकर किया गया। फडणवीस ने सभा में सरकार की योजनाओं के बारे में विस्तार से जानकारी दी और बताया कि राज्य सरकार किस प्रकार से इस क्षेत्र के विकास के लिए कार्य कर रही है। उन्होंने स्थानीय लोगों की समस्याओं, विशेषकर पानी, सड़क, शिक्षा और स्वास्थ्य के मुद्दों पर भी चर्चा की और इन समस्याओं को दूर करने के लिए सरकार के द्वारा उठाए जा रहे कदमों का उल्लेख किया। सभा में फडणवीस ने पालघर क्षेत्र के जनप्रतिनिधियों और प्रशासनिक अधिकारियों के सहयोग से विकास योजनाओं को तेज गति से लागू करने का आश्वासन दिया। डहाणू की जनसभा में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने यह भी कहा कि अगर महायुति की सरकार आई तो लाडली बहिनी योजना को बढ़ाकर 2100 रुपए कर देंगे, लेकिन अगर विपक्ष की सरकार आई यानी आघाड़ी सरकार तो यह योजना बंद कर दी जाएगी। आपको बता दें कि इस सभा में बड़ी संख्या में स्थानीय लोग और पार्टी कार्यकर्ता शामिल हुए, जिन्होंने अपने क्षेत्र की समस्याओं और सरकार से अपनी अपेक्षाओं को भी फडणवीस के सामने रखा। येत्या काळामध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात स्किल डेव्हलपमेंट करून भूमिपुत्रांच्या हाताला काम आपलं सरकार निश्चितपणे देणार आहे। एवढंच नाही तर मगाशी उल्लेख झाला, ज्यावेळी वाढवणचं भूमिपूजन झालं होतं, मी प्रधानमंत्र्यांना विनंती केली होती, साहेब सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी झाली, आता देशामध्ये आमचं जे पालघर जिल्हा आहे, आमचं डहाणू आहे, हा सगळा जो भाग आहे हळूहळू नंबर 1 कडे चाललाय। कारण एशियातलं सगळ्यात मोठं पोर्ट या ठिकाणी होत आहे, बुलेट ट्रेन या भागातनं चाललेली आहे आणि जो मुंबईचा कोस्टल रोड आहे, हा कोस्टल रोडही आम्ही आता विरार पर्यंत आणतो आहोत। म्हणजे नरीमन पॉइंट पासून विरार पर्यंत केवळ 35 ते 40 मिनिटात रस्त्याने येता येईल। मी स्वतः बांद्रा ते वर्सोवाचं काम सुरू केलं, वर्सोवा ते मडचं टेंडर निघालं, मड ते उत्तनचं काम सुरू होत आहे आणि उत्तन पासून विरार पर्यंत या ठिकाणी या रोड करता जापान मध्ये मी गेलो होतो, तिथल्या सरकारने 54,000 कोटी रुपये देण्याची कबुली दिली। त्यामुळे मुंबईशी पालघरची कनेक्टिव्हिटी होते आहे। पण एकीकडे रस्ता आहे, दुसरीकडे ट्रेन आहे, तिसरीकडे बंदर आहे। एकाच गोष्टीची कमतरता आहे, इथे जर एअरपोर्ट आलं तर या जिल्ह्याचं चित्र बदलून जाईल आणि मला आनंद वाटतो माननीय प्रधानमंत्र्यांनी घोषणा केली, आता या भागामध्ये नवीन एअरपोर्ट देखील तयार होणार आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मुंबई पासून 100-125 किलोमीटरचा पालघर जिल्ह्यातला भाग कुपोषणाकरता कुप्रसिद्ध असलेला भाग येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं इंजिन होणार आहे। हे काम आपल्या सरकारने करून दाखवलं आहे। नवीन मेडिकल कॉलेज या ठिकाणी होत आहे, नवीन इंडस्ट्री या ठिकाणी येते, नवीन टुरिझमच्या ऑपॉर्च्युनिटी आपण तयार करतोय, या ठिकाणी एक्वा टुरिझमचा पार्क आपण तयार करतोय, टुरिझम करता वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करतोय। खऱ्या अर्थानं सामान्य नागरिकाचं जीवन हे पूर्णपणे बदलण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। बंधू भगिनींनो, आपलं सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे। माननीय मोदी साहेबांनी नील क्रांती योजना आणली। या योजनेच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्या आमच्या बांधवांना पहिल्यांदा तर या ठिकाणी मासेमारीला शेतीचा आणि उद्योगाचा दर्जा दिला। मासेमारी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लोन मिळालं पाहिजे या संदर्भात योजना तयार केली, नवीन जेटी तयार केल्या, नवीन बंदरं तयार केली, नवीन फिशिंग हार्बर तयार केले, नवीन मार्केट तयार केले। मोठ्या प्रमाणात मासेमारी करणाऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम केलं आणि त्याच वेळी
आपल्या शेतकऱ्यांकरता देखील आपल्या महायुतीच्या सरकारने अनेक योजना आणल्या. एकीकडे 1 रुपयात पीक विम्याची योजना आणली. 8,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जमा केले. आणि त्यासोबत मोदीजींनी या ठिकाणी किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये दिले. तर आपण देखील 6,000 रुपये दिले. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 रुपये आपण जमा करतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या विनोद मेळाला तुम्ही निवडून दिलं आणि आपलं सरकार आणलं. 12,000 नाही, 15,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण जमा करणार आहोत. आपल्याला कल्पना आहे, आम्ही घोषणा केली शेतकऱ्यांना वीज बिलामध्ये माफी. आता पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना शेती पंपाचं वीज बिल भरायचीच गरज नाही. तुमचं वीज बिल राज्य सरकार भरणार आहे. आणि एवढंच नाही, शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळावी. दिवसाचे 12 तास वीज ही शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे. म्हणून आपण एक वेगळी स्वतंत्र कृषी शेतकरी वीज पुरवठा कंपनी, देशातली पहिली कंपनी तयार केली. 14,000 मेगावॅट विजेचे प्रकल्प, सौर ऊर्जेचे प्रकल्प त्याच्यामध्ये सुरू केले. पुढच्या काळात 18 महिन्यामध्ये याचं काम पूर्ण होईल. आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आम्ही देऊ. 365 दिवस 24 तासाची मोफत वीज ही माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि एवढंच नाही, एक अजून खुशखबरी तुम्हाला सांगतो. माझा विनोद मेळा निवडून आला आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार आलं. शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. बंधू भगिनींनो, आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी नेहमी सांगतात, विकसित भारत तयार करायचा असेल तर आपल्याला भारताची 50% लोकसंख्या, आमच्या माता भगिनी महिला यांना देशाच्या सामाजिक आर्थिक क्रांतीचा केंद्रबिंदू करावा लागेल. मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून लखपती दीदी पर्यंतचे कार्यक्रम आखले. लखपती दीदी म्हणजे कोण? मोदीजींच्या योजनांमधून जी माझी बहीण वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त कमाई करते, ती लखपती दीदी आपल्या महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखपती दीदी आम्ही तयार केल्या. लवकरच 25 लाख लखपती दीदी तयार करणार आहोत. 2028 पर्यंत 50 लाख आमच्या बहिणींना आम्ही लखपती दीदी तयार करणार आहोत. मोदीजींच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामध्ये